नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातल्या मोदीबागेत शरद पवारांची भेट घेत गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचे आशीर्वाद घेतले. झालेली ही भेट पूर्णपणे रयत शिक्षण संस्थेच्या कामासंदर्भातली होती आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ही भेट घेतलेली होती. यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही असं दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय. आजची भेट ही कुठल्याही प्रकारे राजकीय भेट नव्हती. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात काही प्रश्नांच्या चर्चेसाठी पूर्वनियोजित बैठक होती. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर, विश्वजित कदम आणि मी असं आम्ही उपस्थित होतो. आणि गुरुपौर्णिमा पण आहे. आदरणीय पवार साहेबांना फुलं देऊन त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद सुद्धा घेतले. विलिनीकरणाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. कुणालाही भेटलं की लगेच राजकीय चर्चा होतीये असं सुद्धा शशिकांत शिंदे म्हणतायत. पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. बारामतीला पवार साहेबांनी सांगितलं की विलिनीकरणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अशी चर्चा नाही, विलिनीकरण होत नाही. आता राज्यसभेमध्ये पवार साहेब पण आहेत, पार्थ पवार आहेत, प्रफुल्ल पटेल राज्यसभेमध्ये. आता समोर एकमेकांना भेटले की त्याचा लगेच राजकीय चर्चा होते. सुप्रियाताई सुद्धा भेटल्या अमित शहांना, त्या वैयक्तिक कौटुंबिक या निमित्ताने भेटल्या होत्या निमंत्रणासाठी, त्याची सुद्धा राजकीय चर्चा होते. आता आम्ही सुद्धा काही कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, त्याचा राजकीय चर्चा होऊ नये. काही निर्णय घ्यायचा झाला तर पवार साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. आता विलिनीकरण हा जो शब्द आहे तो कोणाच्यात विलीन होणार आहे हे पहिला ठरलं पाहिजे. ते दोन पक्ष ठरवू शकतात. आता दोन पक्ष म्हणजे कोण ठरवू शकतात तर सुनेत्रा वहिनी आणि पवार साहेब ठरवू शकतात. त्याच्यामुळे हा खरं तर प्रश्न पवार साहेबांचा आणि सुनेत्रा वहिनींचा आहे. त्याच्यावर आम्ही तिरायत पक्षांना बोलण्यात काही अर्थ नाही. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्यासोबत अलायन्समध्ये आहे आणि शेवटी सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाच्या हिताचा घेतील, पवार साहेब जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाच्या हिताचा घेतील. परंतु कोणामध्ये मर्ज होणार आहे हेच जर मला माहिती नाही, कोणामध्ये कोणाचं विलिनीकरण होणार आहे हेच जर मला माहिती नाही आणि मी त्यांच्या पक्षात नाही, मी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, मंत्री आहे, मी त्यांच्या पक्षामध्ये डोकावण्यात काही अर्थ नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.